नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता की मेसी भारतात आलेला आहे, त्याचा पुतळ्याचं अनावरण करणार आहे. आणि त्यावेळेस मी बोललो होतो की मेसीचं भारतासाठी योगदान काय आहे, हे सगळं ठीक आहे. पण विषय काय झालाय, विषय खूप मोठा गंभीर झालेला आहे मित्रांनो. तिथं तिथं जी जी लोक आलती स्टेडियम मध्ये, म्हणजे ते कार्यक्रम बघायला आली होती. आणि त्यानंतर त्याचं पुतळ्याचं अनावरण अधिकृत झालं होतं. सगळ्यांना मेसीला बघायचं होतं, पण कुणालाच मेसीला बघता आलं नाही. याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतोय. आपले इथले व्ही-आय-पी लोक आणि मॅनेजमेंट लोक जे आहे, ज्यांनी सगळं मॅनेज केलं होतं. मेसी आल्यानंतर त्यांना स्टेडियमच्या मधोमध न्यायचं आणि पब्लिकला हात वगैरे करायला लावून. पण असं काहीच घडलेलं नाहीये. फुल दंगा झालेला आहे तिथं, म्हणजे तोडफोड, खुर्च्या मोडामोडी. कारण मेसीला यांनी बघूच दिलं नाही. याचं कारण मित्रांनो, तिथले व्ही-आय-पी लोक, व्ही-आय-पी लोकांनी जेव्हा मेसी स्टेडियम मध्ये आलता, त्याच्यानंतर जेवढा गरोळा त्यातला आजूबाजूला घातला होता ना, म्हणजे त्याला बघताच आलं नाही बाहेर काय चालू आहे. म्हणजे या बिचारांनी 10,000, 15,000, 12,000 अशी तिकीट काढली होती. त्या लोकांना बघता आलं नाही. आणि जी जहागीरदार बोर्डाची होती, त्यालाच फक्त मेसीला बघता आलं. म्हणजे त्यानंतर पब्लिकने ज्या प्रकारे तोडफोड केली आहे, ही तोडफोड करायला पाहिजे नव्हती. पैसे गेलेत, आम्हाला माहिती आहे तुमचं वाईट झालेलं आहे. तुम्हाला जे पाहिजे होते ते बघता आलेलं नाही. पण विषय काय, हा मुद्दा आता इंटरनॅशनल लेवलला जाणार आणि इंटरनॅशनल लेवलला गेल्यावर भारताचं नाव बदनाम होणार. कारण इथं असा असा राडा झाला. आणि खरंच होणार आहे, कारण की मेसी काय आपल्या भारतात किंवा त्याच्या देशापुरता मर्यादित नाही. खूप जागतिक लेवलचा माणूस आहे, तो जगात त्याची ओळख झालेली आहे. त्यामुळे अवघड झालेलं आहे. हे असले हरामखोर मॅनेजमेंटवाले असेल ना, तर अशा गोष्टी घडतात. त्यांचा सगळा प्लॅनच होता रेडी. त्याचं कोणालाच बघून द्यायचं नाही, त्यामुळे राडा झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल, तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि असला मॅनेजमेंट करणाऱ्याला 2 शिव्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये घाला आणि यांची ठासा, ज्या आईचा खो त्यांच्या.